तर म्हणतो काही दिवसांनी ती भज्याची बी कागद गोळा करीन आता. ते नुसतं पिशव्यान कागद घेऊनच फिरतोय आता. ते भाषणाच्या कागदांची पिशवी मी माझ्या सोबतच ठेवतो. तर सुरू झालं एकदा की मग एक एक कागद काढून त्याची सुरळी करून काय तुम्हाला देईन ना. पण आता मराठ्यांना आरक्षणापासून कोणीच दूर ठेवू शकत नाही. मी बी आरक्षण घेतल्याशिवाय कसाच मागे हटत आहे. होऊन जाऊ दे आता काही. ब्रह्मदेव जरी आला तरी यांचं मागासले पण चिंता करू शकत नाही. एक तर मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघत नाही तर माझी अंत्ययात्रा निघत. जिथे जिथे ते लोक सभा घेतील आपण तिथेच घ्यायची त्याला प्रत्युत्तर म्हणून. आमचा तुम्हाला विरोध नाही. तुम्ही बी आम्हाला विरोध करू नका, नाहीतर कुठं उपटीत असतो मी. आता ही गप्पा बसणार नाही. आता होणार आपला महाएल्गार.